ते पूर्ण काचावरती शिल्प कोरलंय ना, हे राशी देव आहेत. म्हणजे ज्या ज्या राशी आहेत त्या सर्व राशी याच्यावरती कोरलेल्या आहेत. जय शिवराय मंडळी, शुभ सकाळ आणि ओम नमः शिवाय. कारण की श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे. तसं तर काही ठिकाणी आहे ना श्रावण लवकर चालू होतो, म्हणजे लवकर धरला जातो आणि आपल्या कोकणामध्ये थोडा उशिरा पण धरला जातो. तर आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावणातला पहिला सोमवार आहे आज. तर आज अचानकपणे आहे ना आमचा प्लॅन झाला आहे दूतपापेश्वर मंदिरात जाण्याचा, जे आपल्या शंकर देवाचं मंदिर आहे राजापूरमधलं. खूप असं धार्मिक आणि पवित्र ठिकाण आहे. तर मी याच्या आधी पण बरेच वेळा तिथे गेलो आहे, पण आज खास दिवससुद्धा आहे खूप छान. तर योगायोग आला आहे. तर जाऊया आता आपण त्या मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया सोमवारचं, आणि तुम्हालासुद्धा ते मी दर्शन घडवून आणतो आपल्या व्हिडिओ थ्रू. त्याला जाऊया आपण आपली गाडी घेऊन. तरी राजापूर आपल्या इथून 24 किलोमीटर आहे. तर फार फार तर एक 25 मिनटं लागतील आपल्याला पोहोचायला. त्याला होतं आलेलो आहेत आम्ही राजापूरमध्ये दूतपापेश्वर मंदिराच्या जवळपासच. गाडी इथे पार्क केली आहे कारण की ना आज आहे श्रावणी सोमवार. तर गर्दी प्रचंड आहे, बघू शकता. इकडे तर पूर्ण पार्किंग फुल झालं आहे आणि अर्ध्या गाड्या तर तिकडून पूर्ण लागत आल्या आहेत. माझी गाडी मी इथे पार्क केलं आहे आणि आता जातोय. पण सुरुवातीला आलो नंतर ना इथे मंदिर आहे गणपती बाप्पाचं. पहिलं इथे दर्शन घ्यायचं गणपती बाप्पाच्या मंदिरात, नंतर मग आपण जायचं इथून आतमध्ये. आणि इथे आज श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकांची गर्दी तर जास्तच आहे. आणि हे दुर्वा बेलपत्र वगैरे पण हो घेतलंय. बघा इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इथे पहिलं दर्शन घ्यायचं. दर्शन घेतलंय आणि गर्दी पण वाढली पटकन, त्यामुळे आता आपण निघूया. आणि खूप छान असं मंदिर आहे. आत्ता आम्ही ना गाडी बरीच मागे लावली आहे. खरं तर आहे ना पहिल्या गाड्या आतमध्ये जायच्या, जेव्हा इथे डेव्हलपमेंट व्हायच्या आधी ना गाड्या सर्व आतमध्ये जायच्या. पण आता गाड्या इथेच पार्क केल्या तर एकदम बेस्ट वे, म्हणजे गर्दी होत नाही. आणि इथं ते बोर्ड पण लावलेलं आहे आणि इथून खरी सुरुवात होते. इथे असा मोठा बोर्ड आहे, याच्यावरती आहे ना पूर्ण मंदिराची सूचना लिहिलेली आहे. ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचून घ्या. बघा अशी ही दूतपापेश्वर मंदिराची इथे हिस्ट्री लिहिलेली आहे. आणि इथून चालत आतमध्ये जायचं. 5 मिनिटावरती मंदिर आहे. आज तुम्हाला जास्तीत जास्त गर्दीच बघायला मिळेल. हा व्लॉग मी स्पेशली असं मंदिरासाठी नाही करत आहे. आज श्रावणी सोमवार आहे त्यामुळे मी मंदिरात जातोय ना, तर त्या संबंधित हा व्हिडिओ बनवतो. तर दर्शन घेऊया आणि मंदिर बघा. त्यानंतर आहे ना एक दिवस मी नक्कीच असा येऊन जाईन तेव्हा आपण मंदिराची एक स्पेशल व्हिडिओ बनवू, म्हणजे ती तुम्हाला बघायला मिळेल आपल्या व्लॉग थ्रू. आत्ता तुम्ही हा व्लॉग एन्जॉय करा. इथून हा पहिला प्रवेशद्वार आहे. श्रीदेव धनी दूतपापेश्वर महाराज. इथून सर्व तुम्हाला आहेत ना बाहेर. हे बघा हा पूर्ण जे हे आहे ना, हे जुन्या मंदिराचं लाकूड आहे, जे ह्यावर्षीच पूर्ण झालं आहे काम. गेल्या वेळी मी जेव्हा आलो होतो ना तेव्हा काम चालू होतं, त्यामुळे मी व्हिडिओ केला नव्हता. आणि असं मस्त एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये मंदिर आहे, शंकर देवाचं मंदिर. ही जी होळी आहे ना, ही धोपेश्वर देवाची मेन होळी आहे. हिची एक परंपरा आणि हिस्ट्री वेगळी आहे. कारण की आहे ना ही जी होळी आहे ही खूप मोठी असते आणि ही होळी 5 वर्षांनी कदाचित राजापूर सिटीमधून नेली जाते. बाकी वेळी ती गावातच असते, म्हणजे धोपेश्वरवरती. आणि जेव्हा 5 वर्षांनंतर ती सिटीमधून वगैरे नेतात. खूप सुंदर असा हा लुक आहे मंदिराचा. आणि इथून आतमध्ये प्रवेश करताच हा मुख्य प्रवेशद्वार, पूर्ण लाकडाचे दरवाजे. आणि हे बघा श्रावण सोमवार चालू झाल्यामुळे आता प्रसादाची दुकानं वगैरे चालू झालेली आहेत. मंदिरामध्ये येतात सर्वप्रथम असं इथे यावं आणि पाय स्वच्छ धुवून घ्यावे, पवित्र होऊन जावं. थोडंसं पाणी अंगावर शिंपडावं आणि नंतर मग दर्शन घ्यायला आतमध्ये जायचं. दर्शन घ्यायचं असेल तर इथून सुरुवात आहे दर्शनाची.
हे बघा श्री धूतपापेश्वर मंदिर आणि मंदिराचं काम बघा पूर्ण लाकडी कोरीव काम आहे, सुंदर असं. किती सुंदर काम केलंय बघा लाकडामध्ये मंदिराचं पूर्ण. पूर्वी पण याच्या आधी जे जुनं मंदिर होतं ना ते पण संपूर्ण लाकडामध्येच होतं आणि आता हे नवीन जीर्णोद्धार केलं मंदिराचा. पण बाकी जे सर्व आहे ते तसंच्या तसंच आहे. वरती पालखी आहे शंकर देवाची, धोपेश्वर देवाची, आणि इथे बाहेर नंदीची मूर्ती आहे सुंदर अशी, आणि आतमध्ये खरं गाभार आहे देवाचा. तर थोडीशीच लाईन बाकी आहे, लाईन तशी पटापट पुढे सरकते. इथे ना एक सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची आणि बजरंग बलीची. तर आता मला मी माहिती घेतली, हे जे पूर्ण काचावरती शिल्प कोरलं आहे ना हे राशी देव आहेत, म्हणजे ज्या ज्या राशी आहेत त्या सर्व राशी याच्यावरती कोरलेल्या आहेत. असं हे सुंदर असं एकदम मिनिंगफुल असं हे शिल्प आहे. आणि समोरच गणपती बाप्पांची मूर्ती, बाजूला जय बजरंगबलीची मूर्ती खूप सुंदर अशी. आणि इथून मग आतमध्ये मंदिरात जाण्याचा मार्ग आहे. छान असं दर्शन केलं आहे, मध्ये गेलो गाभाऱ्यामध्ये, खूप प्रसन्न वाटलं, सुंदर असं दर्शन झालं. आणि आत्ता आहे ना मंदिरातून बाहेर येतोय आणि तुम्हाला एक सुंदर असा नजारा दाखवतो. धूतपापेश्वर मंदिराच्या शेजारीच आहे ना असा सुंदर असा हा पाण्याचा झरा वाहतो, धबधबा किती सुंदर आहे बघा. आणि जेव्हा प्रचंड पाऊस पडतो त्यावेळेस ह्याचं रौद्ररूप पाहायला मिळतं. आणि हा जो तुम्ही धबधबा पाहताय याच्या आतल्या बाजूला आहे ना शंकराची पिंड आहे आतमधल्या बाजूला. ते खूप एक सुंदर आणि एक धार्मिक त्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे, ते खूप मोठा आहे. पण धबधबा पण खूप सुंदर आहे, एक निसर्गाच्या सान्निध्यामधला हा असा एक नजारा. आणि इथून बाजूला ती नदी वाहत जाते पूर्ण खालच्या भागामध्ये. वरतीसुद्धा आपण दर्शन घेऊन येऊया. वरतीसुद्धा दत्तदेवाचं मंदिर आहे आणि इथेच मस्त सुंदर एक गोमातेची मूर्ती आहे, ती गोमातेची मूर्ती पण आपण पाहूया. सुंदर बघा गोमातेची मूर्ती आहे. सुंदर अशी शिवलिंग आहे, आतमध्ये पिंड आहे. आता या मंदिरच आहे ना हे बघा श्रीदेव कामेश्वर मंदिर. आणि या इथे बघा पूर्ण हिस्ट्री आहे
मराठीमध्ये सुद्धा आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. इथे सुंदर अशी ही नदी वाहते, पाण्याचा प्रवाह वाहतोय आणि याच बाजूला मंदिर आहे. आज गर्दी आहे. श्री दत्तात्रय. वरतून बघा किती सुंदर असा पाण्याचा धबधबा दिसतोय. पांढरं शुभ्र असं हे पाणी असं हे वाहत वाहत खाली येतं. आणि या बाजूला आहे, आता मी जिथे उभा आहे तिथे दत्त मंदिर आहे. समोरच्या बाजूला एक सुंदर असं येणाऱ्या भक्तांना बघण्यासाठी नजारा आणि बेंच केलेले आहेत. आणि या बाजूला आहे श्री धूतपापेश्वर मंदिर. त्याच्यात या नदीच्या पलीकडे आहे श्री दत्तात्रय मंदिर, दत्तदेवाचं मंदिर आहे. सर्व पूर्ण जीर्णोद्धार केलेला आहे, रिडेव्हलप केलेलं आहे, खूप सुंदर असं. आणि असं हे संपूर्ण मंदिर आहे ना, हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. जेवढे पण आपल्या कोकणामध्ये किंवा जेवढे पण शंकरदेवाचे मंदिर आहेत ना, ही मंदिरं तुम्हाला अशी जंगलामध्ये किंवा निसर्गाच्या सानिध्यात नदीच्या बाजूला वगैरेच पाहायला मिळतील. जसं की आपल्या इथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मार्लेश्वर मंदिर आहे. हे सुद्धा खूप धार्मिक म्हणजे खूप प्रसिद्ध असं मंदिर शंकरदेवाचं. आणि त्यानंतर आपल्या राजापूरमधलं धूतपापेश्वर मंदिर. नंतर आपल्या बाजूचंच देवगडचं कुणकेश्वर मंदिर. अशी शंकराची मंदिरं आहेत ना, खूप प्रसिद्ध मंदिरं. इथे श्रावणी सोमवार जेव्हा असतात किंवा इतर वेळेसुद्धा खूप प्रचंड भाविक असतात, गर्दी असते. आणि हे आपल्या इथले बंटी काका, आपल्या गावातले बंटी काका. खास आज श्रावणी सोमवार म्हणून की आता दर सोमवारी 4 सोमवार तेच म्हणतोय. दर्शन घेऊन झालंय आणि आता मंदिरामधून बाहेर जाऊया. आणि एक गोष्ट म्हणजे इथे आल्यावरती आहे ना, या परिसरामध्ये तुम्हाला नेटवर्क अजिबात मिळणार नाही. ते नो नेटवर्क, ओन्ली देव बाप्पाचं दर्शन. आत आलो होतो, तिथून आता बाहेर जायचं. चला, खूप सुंदर असं दर्शन झालं. इथे बाहेर सुद्धा आहे पाय वगैरे धुण्यासाठी, स्वच्छतेसाठी. गाडी आपण इथे खाली लावली होती. गाडी आता पार्किंगमधून काढूया. खरं तर पार्किंग नव्हतंच, पार्किंग तिकडे वरच्या बाजूला होतं. तर मंडळी, मी आज गेलो होतो धूतपापेश्वर मंदिरामध्ये. बघितलं तुम्ही किती सुंदर दर्शन झालं ते. आणि तिथून आहे ना, आता मी आलो गणपती कारखान्यात. तर व्हिडिओ एंड करायचा राहिला होता. तर व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.